चला वळू मॅच कडे. एका बाजूला असेल नक्कीच प्रतिमाचा पहिला फटका मारला षटकारात समवेत मात्र स्वागत केलं गेलं अश्विन यांचं नितीन यांच्या माध्यमातून पहिलाच खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा एकदा गणराला बंधन करूया. 4 बेस 6 शस्त्र 18 पूर्ण 14 विद्या आणि 64 कला गुणांच्या अधिदावाला षटकारासाठी मी विनंती करतो. आदरणीय सन्मानाचं व्यक्तिमत्व आपल्या KSK चे विद्यमान अध्यक्ष विजयदादा शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरतून असं नसतं व्हायचंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पूर्ण क्षेत्ररक्षक त्यांना 2 मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार का कदाचित धडक होण्याच्या भीतीने कदाचित हा झेल सोडला नाही. कदाचित संदीपांच्या हातामध्ये झेल होता पण ऐन वेळेला मात्र धडक होईल या विचाराने जेलला सोडला गेला आणि नक्की मिळते मोठं आयुष्यमान भव. नक्कीच आपले आदरणीय सन्मानाचे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष KSK प्रतिष्ठानचे विद्यमान विजयदादाजी शिंदे यांचा सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालंय. नक्कीच त्यांना विनंती करतो आपल्याला आपण असं नसतं व्हायचं. पुन्हा एकदा अश्विन गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. कमबॅक केला अश्विन. नितीननं जखडून ठेवलं. आधीच्या मॅच मध्ये पाहिलं नितीन धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते. तदनंतर थोडीशी निराशा होती त्यांच्या चेहऱ्यावरती. तदनंतर आता पाहिलं तर कदाचित पुन्हा एकदा तोच जमखम दाखवणार कारण खेळावं लागेल कारण या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मात्र फायनल फेरीमध्ये प्रवेश करेल. पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक येत नाही. चेंडू जातो वन बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार. इथे केला होता दमदार प्रहार आणि चेंडू गेला सीमारेषा पार खणखणीत चौकार. चौकारामध्ये धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते 12 धावा. 11 कोणा दाखवला ते चांगली लढत पाहिला. दोन्ही बल्लाढ्य संघ आहेत आतापर्यंत एकमेकांसोबत खेळले असतील कदाचित खूप वेळा. डावपेच सुद्धा माहिती आहेत पण ते टेनिस क्रिकेटमध्ये आणि रबर बॉलमध्ये खूप फरक पडतो या फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा पाहावं लागेल अप्रतिम अशी खेळी करताना पाहायला मिळतोय. अश्विन दादांना एक्सरसाइज करण्याची संधी दिली होते संध्याकाळच्या सत्रामध्ये. नितीन पाहिलं तर चांगला क्लास दाखवताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करताना पाहायला मिळते. तदनंतर पाहिलं तर अश्विन यांच्यावरती विश्वास दाखवला कर्णधाराने. प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण पाचारण केलं गेलं अश्विन यांना. तर मात्र दुसऱ्या बाजूला नितीन अप्रतिम अशी फलंदाजी करताना पुन्हा टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि कोणती चुकी करत नाही. विकेटचं पतन मोठा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नितीन यांची खेळते संपूर्ण. नितीन बॅक टू द पवेलियन. अश्विन यांची चांगली रणनीती पाहिला. आधी सुद्धा पाहिलं तर ज्यावेळी एखादा षटकार पडला तदनंतर मात्र बिरवाडी संघासोबत खेळताना सूरजांच्या बॅटमध्ये एक षटकार आला. तदनंतर थोडासा चेंडूला चेंज केला. पेसअप गोलंदाजी पाहायला मिळते आणि ते नियंत्रणबद्ध गोलंदाजी करणं हे कुठेतरी गोलंदाजासाठी अप्रतिम असतं. आता सुद्धा पाहिलं तर चौकारला. तदनंतर मात्र पाहिलं तर गोलंदाजी टप्पा चेंज केला आणि थोडासा मोमेंटम बदलला गेला आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा विकेटमध्ये होताना पाहायला मिळतं. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो हेच खूप गरजेचं आहे. विचार विनिमय करणं कुठेतरी गरजेचं असं कारण की आला बॉल सोडला याच्यामध्ये तुम्हाला षटकार आहे. दबाव तंत्रमध्ये खेळलात तर चौकार षटकारांचा सामना करावा लागेल. पण षटकार गेल्यानंतर थोडासा विचार विनिमय केलात चपळता दाखवले तर नक्कीच मात्र दिवस तुमचा असू शकतो. पुन्हा एक चांगला चेंडू चांगला सन्मान दिला. हळूवारपणे खेळून काढला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला योगेश यांच्या मार्फत. 1 षटकाचा खेळला संपुष्टात. 1 षटकाखेर धावसंख्या होते 14 धावा. 1 गडी गेला तंबूच्या आशेला नितीन यांच्या माध्यम स्वरूपात. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी संतोष यानं मात्र पाचारण केले. कर्णधाराने धावसंख्या होते 14. 1 गडी बाद 14. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ पाचारण केलं गेलं. नक्कीच आमंत्रित केलं गेलं संतोष यांना. छोटासा रनअप घेताना पाहायला मिळतात. राईट मोर द विकेटचा मारा करणं. आता मात्र सलामी स्ट्राईक एंड कडून असेल तो अरुण. पुन्हा एकदा समीकरण रंगताना पाहायला मिळेल संतोष टू अरुण. फायनल साठी पावसाच्या आगमनाची तयारी चालू आहे. पाहूया फायनल साठी पाऊस येणार का. रबर बॉलला भिजवणार का.
पुन्हा एक धाव अर्जित केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण यांच्या मार्फत पाहायला मिळत आहे. आणि क्विक थ्रो हे एक कुठेतरी गरजेचं असतं. जेवढं तुम्ही क्विक थ्रो कराल त्यामुळे फलंदाज ज्यावेळी धाव घेऊ की नको घेऊ या द्विधा अवस्थेमध्ये पडतो आणि त्याचा फायदा नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला होतो. पुन्हा एकदा अक्कूट टप्प्याचा चेंडू आउटर एज लागली गेली. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी धावसंख्या देखील वाढेल. धावसंख्या होते 16 धावा. एकाच षटकार येणं गरजेचं असेल का तर यस असेल. आणि जर षटकारापासून वंचित राहावं लागेल का गोलंदाजाला तर यस डेफिनेटली राहावं लागेल. पण दोघांसाठी मात्र रणनीती अचूक ठेवावी लागेल. अक्कूट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न काय शेल पाहायला मिळतो. अप्रतिम अप्रतिम मित्रा. नक्कीच संतोष नक्कीच मित्र तुझ्यासाठी कौतुक असेल. मी एकदा विनंती करेन सर्वांना या जेलसाठी मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम असा जेल घेतला मित्र अप्रतिम. आणि गोलंदाज सुद्धा संतोष यष्टीरक्षक सुद्धा संतोष. अप्रतिम अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्रिकेटसाठी क्रिकेटची जी तळमळ असते जे 100% एफर्ट द्यायची गरज असते ते मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ काय असते ती मात्र दाखवली जाते. संतोष साखरा मॅन फ्रॉम गावडोशी KUCC यष्टी रक्षकाच्या भूमिका पार पाडताना अप्रतिमाचा झेल टिपला गेला. संकेत नाही बॅट्समन संकेत नौका फलंदाज तो संकेत. नक्कीच संतोष गोलंदाजाचा सुद्धा कौतुक संतोष यष्टी रक्षकाचा सुद्धा कौतुक केलं जात आहे. अप्रतिमाशी नक्कीच दोघांकडून मात्र नक्की गोलंदाजी आणि यष्टी रक्षण पाहायला मिळत आहे. चला त्वरा करायचे मित्रांनो. नौका फलंदाज आहे तो संकेत. संतोष गोलंदाजी मार्गावर अप्रतिमाशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता डावखोरा फलंदाज आहे तो संकेत. संकेत यांच्या खांद्यावरती धुरासर आणून यांना आतापर्यंत हात खोलण्याची संधी दिली नाही. पुन्हा विकेट पुन्हा विकेटचं पतन. अरुण यांची खेळ सुद्धा येताना संपुष्टात येताना पाहायला मिळतो. थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो का नितीन गेला तदनंतर अरुण गेला. आता थोडंसं दबाव तंत्रामध्ये खेळणार का वाळणे संघ पाहावं लागेल. आता मात्र संकेत यांच्या खांद्यावरती दूर असेल. नक्की काय संजय नौका फलंदाज येतो संजय. तर संकेत आणि संजय अशी रणनीती असेल. पहिला वाईटच्या स्वरूपात दंडित केला. पुन्हा एकदा धावची चिन्ह आम्ही संधी होती का तर यस होती. वाईटच्या स्वरूपात नक्कीच कदाचित अश्विनांना चेंडूवरती जाणं गरजेचं होतं पण अश्विन दाखवून देतात आपला हात जगन्नाथ. पुन्हा एकदा हा काय गोलंदाजी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र 100% परफेक्ट डिलिव्हरी यॉर्करची खेळ. पुन्हा एकदा चुकी करताना पाहिलं तर रनआउटची संधी होणार का. पुन्हा एकदा संधी गमावली गेली. 2 धावा अर्जित केल्या गेल्या या चेंडूवरती. चांगला एफर्ट होता. कदाचित जायची गरज नव्हती. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. थोडासा संतोष यांनी चुकी करताना पाहायला मिळतोय डेफिनेटली कारण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचत होता पण तो क्षेत्ररक्षकाने थोडासा वेट अँड ऑनची भूमिका घेतली. यष्टीरक्षकाला चेंडू अडवण्याची मुभानी संधी दिली आणि त्याचं रूपांतर झालं गेलं 2 धावेमध्ये. धावसंख्येत 2 ने वाढ होताना झालं होते. धावसंख्येत 19. पुन्हा एकदा निराशाजनक गोलंदाजी स्वेअर मारा पाहायला मिळतोय संतोष यांच्या मार्फत. पुन्हा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला एकेरी धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 2020. पुन्हा एकदा थोडीशी दिशान गोलंदाजी डावखुऱ्या फलंदाजासोबत कन्फ्युज होताना पाहायला मिळत आहेत संतोष. धावसंख्येत 21. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला तर यष्टीरक्षक चुकी करतो का तर यस करतो. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढेल. धावसंख्येत 22. 2 षटकाखेर 2 गडी गेले तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या होते 22.
माफ करा 3 विकेट गेले तंबूच्या आशेला. धावसंख्या होते 2 षटकाखेर 22 धावा. आता पुन्हा एकदा राहुल एक्सप्रेस पाहायला मिळते. गावडोशी संघाकडून वैयक्तिक पहिलं संघ तिसरं षटक पाहायला मिळतं राहुल यांच्या मार्फत. तर मात्र डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय संकेत षटकार किंग मारणार का पाहावं लागेल. षटकार किंग मेकर बनणार का, टीमसाठी मोलाची कामगिरी करणार का, कुठेतरी पाहणं गरजेचं असेल तर राहुल गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतं. अकोट टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळला. स्वतःची बॉडी शरीरयष्टी खूपच वळवली गेले आणि रूपांतर झालं एकेरी धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू टाकतो. एकेरी धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 23 धावा. कुठेतरी गावडोशी संघाला, कारण की गावडोशी संघासमोर जेव्हा फलंदाजी करणारा संघ जर वाढ नाही त्याला जास्तीत जास्त धावा गोळा करणं गरजेचं असेल. कारण की गावडोशी संघाकडे फलंदाजाचा भरणा पाहिला तर 5 की 6 फलंदाज असे आहेत ते उकमी हेक्क्याप्रमाणे खेळ खेळतात. षटकार मारण्यासाठी माहिर आहेत. शेवटच्या चेंडू प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे मारण्यासाठी माहिर आहेत. तर पाहिलं तर किशोर एक गोलंदाजाचं अस्त्र आहे ते वाळणे संघाकडे. अप्रतिम असा गोलंदाज आहे. केएसकेच्या पटलावरती अधिराज्य करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिला जातं. पण त्याच्या गोलंदाजीवरती जेवढे विकेट मिळतील तो मात्र निर्णायक खेळ करू शकतो तो किशोर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा होता. चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी. हे मिळतो नक्कीच संकेतांच्या बॅटमध्ये तो खणखणीत दणदणीत चौकार. चौकारासाठी धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते. धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केली जाते 27 धावा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. येस दाद मागितली पंचांनी, दाद न फेटण्यात मात्र वाईटचे स्वेअर चेंडू म्हणून घोषित केला आणि दाद स्वीकारली गेली फलंदाजाची वाईटच्या स्वरूपात. नक्कीच एकदा वर्जित केली. धावसंख्या 28. पुन्हा फुलटॉस चेंडू होता. याचा रूपांतर अश्विनने चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगला होता. थोडासा मात्र प्रयत्न फसला गेला आणि पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 30 धावा. शेवटचे 2 चेंडू शेष असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना राहुल मॅन फ्रॉम गावडोशी KUCC तो फलंदाज असेल संकेत मॅन फ्रॉम वाळणे संघ. फुल टॉप चेंडू होता. पंचांनी मात्र नोचा इशारा दिला. बिमरच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला आणि डायरेक्ट हिट. 1+1 नक्की 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या या चेंडूवरती. बिमरच्या स्वरूपात फीड मात्र कायम असेल. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केले होते. धावसंख्या होते 32 धावा. येतो किशोर. संजयची जागा घेण्यासाठी येतो तो किशोर. पुन्हा एकदा राहुल एक्सप्रेस गोलंदाजी मार्गावर मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एकदा वर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का तर करावाच लागेल आणि 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. कदाचित किशोरला स्ट्राईक देण्यासाठी प्रयत्न करत होते संकेत. शेवटचा चेंडू असेल. 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावपटला ते धावसंख्या 34 34 धावा. शेवटचा चेंडू असेल राहुल यांच्या गोलंदाजी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ आग का
चला वळू मैदानाच्या दिशेने. एका बाजूला असेल गावडोशी संघ तर दुसऱ्या बाजूला असेल वाळणे संघ. वाळणे संघानं फलंदाजी करत 4 विकेटच्या पतनानंतर मात्र धावसंख्या गोळा केलं. शेवटचा षटकार नक्कीच मौल्यवान षटकार होता. नक्कीच संकेत यांच्या बॅटमधून आलेल्या षटकाराची गरज होती. 34 धावांचं लक्ष असताना शेवटच्या मोमेंटला मात्र षटकाराला अनेक आशा प्रफुल्लित केली गेली षटकारानं 40 धावांची. आता मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल या गावडोशीच्या फलंदाजांचं की कौतुक करावं लागणार वाळणे संघाच्या गोलंदाजांचं. काही वेळातच मात्र नक्की क्षणार्धात रिझल्ट आपल्या हातामध्ये येताना पाहायला मिळेल. कोण कोणावरती हावी होणार आणि कोण मात्र नक्कीच विजेता संघ होणार. जर त्याला मित्रांनो पाहिलं नाही क्रिकेट हा अनशिक्षित खेळ का बोललं जातं तर ते नक्कीच अनिश्चितता ही मित्रांनो कायमच राहते क्रिकेटच्या पटलावरती. जर तरला व्हॅल्यू नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मारतो किशोर. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक मारण्याचा प्रयत्न चांगला होता. झेल होणार का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा वर्जी करतो, चुकी करतो आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागतो चौकारासाठी. नशिबाची साथ मिळते नक्कीच. त्या पद्धतीनं पुन्हा एकदा सांगेन कधी कधी चुकीची ट्रेन सुद्धा चांगल्या प्लॅटफॉर्मला सोडते. पहिल्या चेंडूवरती चुकी गेली. क्षेत्रक्षणाचा भुर्दंड भोगावा लागला. नैसर्गिक अडथळ्या कारणाने मात्र चौकार. तर संतोष आणि निखिल याची समीकरण पाहायला मिळते खेळपट्टीच्या पटलावर. किशोर आणि गोलंदाजी मार्ग. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पण किशोर हा प्रभावित करणारा गोलंदाज पाहिला जातो. आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून पाहिल्यानंतर अप्रतिमाशी गोलंदाजी पाहायला मिळते. एक मेन मोहरा शस्त्र अस्त्र त्याच्याकडे पाहिलं जातं तर गोलंदाजीचं. कारण की वाळणे संघासाठी पहिल्या गोलंदाजीवरतीच एक निर्णायक गोलंदाजी करून खेळचं पारडं आपल्या पारड्यामध्ये झुकवण्याचा प्रयत्न करतो तो नक्कीच हाच गोलंदाज. मारण्याचा प्रयत्न होता. झेल होणार का पाहावं लागेल. नो मॅच मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धावेसाठी धावसंख्येत 2 वाढ होईल. धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीवर थोडंसं क्षेत्ररक्षण परिवर्तन करताना पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू नक्कीच देताना पाहायला मिळाला. नक्कीच एकदा पूर्ण केली एका धावेचे समाधान मानावं लागणार का? तर येस. धावसंख्या होते 7 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किशोर. म्हणून आतापर्यंत मी पाहिलं तर प्रत्येक वाळणे संघासाठी निर्णायक गोलंदाजी पहिल्या षटकामध्येच खेळचं पारड पलटण्यासाठी मात्र मोलाची कामगिरी करतो तो हा नक्कीच गोलंदाज किशोर. प्रभावी करतो आपल्या संघासाठी. मोलाची कामगिरी करतो. आपल्या संघाचं स्थान निश्चित करण्यासाठी मोलाचं कामगिरी करतो प्रथम गोलंदाजीमध्ये. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. अश्विनचा क्षेत्ररक्षक त्यांना झेल होणार का? झेल सुटला गेला. कारण की काही हरकत नाही. कारण झेल सुटला तरी चालेल. चौकाराने षटकार अडवणं हे कुठेतरी गरजेचं आहे. रन रोखणं कुठेतरी गरजेचं असेल. एक षटकाचा खेळा संपुष्टात. एक षटकाखेर धावसंख्या होतीये 8 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. आता पाहिलं तर 12 चेंडू आता समीकरण असेल 12 चेंडू 33 धावा.
प्रतिवर्ता 16.5ची रणनीती अवलंबावी लागेल गावडोशी या संघाला, तर कुठेतरी मात्र विजेतेपद तर मात्र नक्कीच वाळणे संघाच्या गोलंदाजांना प्रभावी गोलंदाजी करावी लागेल. जे चेसेबल टार्गेट आहे 41, त्याच्यापासून जर वंचित ठेवायचं असेल तर मात्र प्रतिवर 16ची रणनीती गाठण्यापासून वंचित ठेवावं लागेल, तर कुठेतरी मात्र आपलं स्थान निश्चित केलं जाईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? आणि एका धावावरती समाधान मानलं लागतंय. धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या होते 9 धावा. तर किशोर पहिले तर काही गोलंदाजी केली. ते पहिल्या चेंडूवरती केवळ चौकार न जाता एकेरी धाव आली असती ना तर केवळ 5 धावांचं षटक हाताळताना पाहायला मिळालं असतं. नेहमी प्रभावी करतो आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक अस्त्र वाळणे संघाचं म्हणून पहिली गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. किशोरांचा मारण्याचा प्रयत्न, नितीनाना काही चेंडू समजला. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार. गरज होती त्या षटकाराची, सॉरी माफ करा, खणखणीत दणदणीत षटकार. गरज होती ज्या षटकाराची, तो मात्र ऐनवेळेला मारला गेला संतोषांच्या बॅटमधून. आणि किशोरांची गोलंदाजी पाहिजे त्याच्यावरती धावा करणं कुठेतरी कठीण होतं. त्यानंतर हे दोन गोलंदाज असतील त्यांच्यावरती आघात करणं गरजेचं असेल. हीच रणनीती पार या संघाला सुद्धा अवलंबायची होती. विकेट न देता मात्र या शेवटच्या 2 षटकापर्यंत उभं राहायचं होतं. कारण किशोरच्या षटकामध्ये विकेट गेले त्यानंतर मात्र मॅचचं पारडं चेंज होताना पाहायला मिळतं. इथे मात्र पुन्हा एकदा संतोष नक्कीच क्लास दाखवताना पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 विकासांना बॅक टू बॅक 2 षटकार आणि मॅचचं पारडं झुकताना पाहायला मिळतं. नक्कीच 3 षटकार जर सलग मारले तर सुधीर दादा जंगम यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया 3 षटकार हॅट्रिक मॅन षटकारांचा ठरणार का? आणि सुधीरदादा जंगम यांच्या मार्फत लागलेलं कॅश पारितोषिक रोख रक्कम 500 रुपयाचा मानकरी ठरणार का? एक धाव ना पुन्हा धावसंख्येत एकने वाढेल. धावसंख्येत 22 22 धावा. आठ चेंडू 19 धावा. गरज असेल 8 चेंडू 19 धावा. चांगली यॉर्करची खेळ करताना पाहायला मिळतं. नक्की एक धाव नक्की अर्जित केली गेली. संतोषांना कुठेतरी स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल. संतोषांना जास्तीत जास्त चेंडू फेस करणं गरजेचं असेल. पण निखिल यांच्यामध्ये सुद्धा तो जमकम आहे. निखिल यांच्या बॅटच्या रडारमध्ये जर का चेंडू आला ना तर तो मात्र नक्की षटकार असतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे पॉवर जनरेट केली गेली. दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही. ते मात्र स्टँडिंग डिलिव्हर पाहायला मिळतं. स्टँडिंग डिलिव्हर केला आणि 3 षटकार आले विकास यांच्या गोलंदाजीवरती. आणि मात्र समीकरण थोडंसं चेंज होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येत 6 ने वाढ झाली. धावसंख्या 10 पटलावरती लागते 29 धावा. आता समीकरण असेल 6 चेंडू 11 धावा.
सॉरी माफ करा, 6 चेंडू 12 धावा. नाही नाही एक बाईकची होती ना, ती दाखवत नाही. ती ऍड नाही होत ना बाईकची. टोटल 21 आल्या. नक्की पाहिलं गेलं तर किशोर यांच्या गोलंदाजीवरती आल्या होत्या 8 धावा. तदनंतर पाहिलं तर विकास यांच्या गोलंदाजीवरती आल्या 21 धावा. धावसंख्या होते 29 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 12 धावा. तर गोलंदाजी मार्ग तो अरुण वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक. स्लॉग ओव्हरमध्ये 6 चेंडू 12 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार का 12 धावा गोळा करण्यासाठी, की एक हाती षटकार किंग बनणार संतोष पाहावं लागेल आणि आपल्याला विजेतेपद मिळवून देणार का पाहावं लागेल, की अरुण गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य करताना पाहायला मिळेल का. काही क्षणातच मित्रांनो पाहायला मिळेल. पहिला चेंडू अप्रतिम अप्रतिम. अरुण आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय, कारण की एक डॉट बॉल सुद्धा प्रेशराइज करू शकतो. पाच चेंडू 12 धावा. अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. खणखणीत दणदणीत षटकार. अप्रतिम. संतोष काय फलंदाजी करताना पाहायला मिळतं. इथे मात्र जे काय रनांचं बर्डन होतं ते मात्र झुगारून देताना पाहायला मिळतोय. बर्डन झुगारलं गेलं. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 6 धावा. सहा चेंडू सॉरी 4 चेंडू 6 धावा. मारण्याचा प्रयत्न पुन्हा बॅटची लागली गेली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार का, त्याने मला मात्र नक्कीच चेंडू चेंज केला आणि 1 धाव नक्की अर्जित केली गेली. आता समीर असेल 3 चेंडू 5 धावा. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. चांगली कामगिरी पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रापासून एका बाजूला पाहिलं तर आडाव सर आणि त्यांच्या सानिध्यात जे पंचगिरी करतात ते प्रयाग सोंडकर सर अप्रतिम अशी पंचगिरी करताना पाहायला मिळतात. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. दाखवून दिलं जात आहे आणि हा मिळतो खणखणीत दणदणीत षटकार. का तर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला होता का, तर येस होता. पण अश्विन दाखवून देतात की मी जर मैदानात उभा हरणे जिंकणे नियतीला सुद्धा शक्य नाही. दाखवून दिला आणि मोठा विजयसी प्रस्थापित केला जातो. नक्की विजेता संघ ठरतोय गावडोशी केओसीसी संघ. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मी निखिल यांच्या मार्फत. षटकार शेवटच्या चेंडूवरती षटकार विजेतेपद आणि विजेतेपद ठरतो तो नक्कीच गावडोशी केओसीचा. आता फायनल साठी मात्र एका बाजूला असेल टीम खांबी चोरगे, तर दुसऱ्या बाजूला असेल गावडोशी संघ. चला कर्णधार यायचे दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाते. चला कर्णधार या.